नमस्कार मित्रांनो, आजपासून आपण एका खास सिरीजची सुरुवात करत आहोत. अ डे इन द लाईफ ऑफ. आज 15 ऑगस्ट आपला 80वा स्वातंत्र्य दिन आणि या पहिल्या एपिसोडची सुरुवात होते एका चिमुकल्या पण खूप खास स्टार सोबत, माझी भाची जान्हवी सागर जाधव. उपळेधुमाला येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींची शाळा यामध्ये पहिलीच शिकणारी आमची जान्हवी आज सकाळी एकदम उत्साहात उठली. लगबगीनं आवरलं आणि आम्ही पोहोचलो थेट तिच्या शाळेत. शाळेत पोहोचल्यावर मुला मुलींच्या शाळेचा ध्वजवंदनाचा मुख्य कार्यक्रम पार पडला. ध्वजवंदनासाठी केंद्र प्रमुख आणि सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. त्यानंतर निघाली एक रंगीबेरंगी प्रभात फेरी. उपळेधुमाला या माझ्या गावातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात गावातील सर्व शाळा सामूहिक ध्वजवंदनासाठी एकत्र आल्या. पुन्हा शाळेत आल्यावर लहानग्यांची देशभक्तीपर भाषणं सुरू झाली आणि जान्हवी जेव्हा स्टेजवर उभी राहिली तेव्हा तिने काय सुरेख भाषण केलं. जान्हवीची ती सकाळी उठण्याची घाई, तिरंग्याकडे अभिमानाने पाहणारा तो निष्पाप चेहरा, हे सगळं पाहून मला माझ्या बालपणाची आठवण झाली. कारण मी सुद्धा जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा उपळेधुमालाचा माजी विद्यार्थी आहे. खरंच जिल्हा परिषदेच्या शाळा फक्त अभ्यासच नाही तर संस्कार आणि आयुष्यभर टिकणारा आत्मविश्वास देतात. सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री कुशल जैन यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आज शिक्षण, आरोग्यासह सर्वच विभाग अतिशय उत्तम कामगिरी करत आहेत. तर कसा वाटला जान्हवीच्या लाईफमधील तिच्या शाळेत साजरा झालेला स्वातंत्र्य दिन? नक्की सांगा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये एका नवीन प्रतिभावान व्यक्तीची लाईफ एक्सप्लोर करायला. तोपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला लाईक, फॉलो व सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद.